स्वस्तरुणे कराग्र विगलत कल्पप्रसूनाप्लुतम् वस्तु प्रस्तुत वेणुनादलहरी निर्वाण निर्व्याकुलम् स्तत्रास्तत्र निरुद्ध विविलसत् गोपी सहस्राव्रतम् न्यस्तान्यस्तनतापवर्गमखिलो दारं किशोराकृति कृष्णत्वदीय पदपङ्कजपञ्जरान्ते अद्येव मे विशतु मानसराजहंस प्राणप्रयाण समये कपवाथ पित्ते कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलादरोष्ठा पूर्णेन्दु सुन्दरमुखार दरविन्द नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्व अहं न जाने करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि व्रजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गनङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरम् अज्ञानं तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेनं तस्मै श्रीगुरुवे नमः। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होती, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। नवी फूल अश्वत्थ वृक्षास आली, तुझे गीत ओवी सवी वेद झाले। तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। शारदीय नवरात्र महोत्सव आणि या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेली श्रीमद ब्रह्मविद्या प्रवचन निरूपण सोहळ्याचा आजचा आपला हा कितवा दिवस आहे? 7वा दिवस आहे। आणि दररोज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी निरूपण केलेल्या ब्रह्मविद्या शास्त्राचा जो खजिना आपल्याला दिलेला आहे, त्या खजिन्यातले काही रत्न
आचार्य श्री केशराज व्यासांनी आपल्यासाठी मोकळे करून दिलेले आहेत, मुक्त करून दिलेले आहेत. आणि ते रत्न म्हणजे ते सूत्र जवळजवळ एकूण किती आहेत? 150. अशा 150 सूत्रांवर आपल्याला आपलं जीवनाचं जे तत्व आहे, आपल्या जगण्याची, आपल्या वागण्याची, आपल्या आचरण्याची जी काही पद्धती आहे त्या सगळ्या पद्धती या सूत्रांमध्ये सांगितल्या. आणि एवढंच नव्हे तर देवता कशा आहे, प्रपंच कसा आहे, परमेश्वर कसा आहे, 4ही पदार्थ या ठिकाणी सांगितले. पूर्वी निरूपण केली, संपूर्ण शास्त्र निरूपण केलं, पूर्वीपासून सुरुवात झाली. आणि शास्त्राचा ज्यावेळेस संपूर्ण शास्त्र आचार्य श्री नागदेव यांच्याकडे पंथाची धुरा सोपवण्यात आली. स्वामी तर उत्तरापंथी निघून गेले होते. आत्ताच आमच्या जाधव साहेबांनी सांगितलं की माहिमभट्ट हे जरी विद्वान असले तरी अधिकार हा कोणाचा श्रेष्ठ होता? आचार्यांचा श्रेष्ठ होता. कारण बुद्धिमत्ता ही कमी लोकांकडे असते, परंतु त्याही पेक्षा अधिकार हा अधिक कमी लोकांकडे असतो. आणि असा श्रेष्ठ असलेला अधिकार कोणाकडे होता? नागदेव आचार्यांकडे होता. नागदेव आचार्यांनी स्वामींनी निरूपण केलेलं शास्त्र आपल्या परिवाराला सांगितलं आणि ते शास्त्र निरूपण करत 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 आपल्या श्री गुरूंच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं. शास्त्र परंपरा जर बघितली तर फार मोठी आहे, गहन आहे. त्या शास्त्र परंपरा न बघता त्या शास्त्र परंपरेमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण एकदा नक्कीच तपासलं पाहिजे. आपल्याला जीवन जगण्याचे तत्व त्यामध्ये सापडल्याशिवाय राहणार नाही. विक्रमादित्य नावाचा राजा अत्यंत विद्वान होता, अत्यंत विद्वान होता. जितका पराक्रमी तितकाच तो विद्वान. आणि अशी त्याची ख्याती संपूर्ण भारतभर पसरलेली होती. असा हा विक्रमादित्य राजा विचारपूर्वक कुठलाही निर्णय घेणारा, शास्त्राचा अभ्यास करणारा, साधू संतांच्या बैठकीत बसणारा, भगवंताचं नामस्मरण करणारा, धार्मिक वृत्तीचा राजा म्हणून त्याची श्रेष्ठ राजांमध्ये आजही गणना होते. असा हा विक्रमादित्य राजा एके दिवशी आपल्या महालाच्या समोर असलेल्या गॅलरीमध्ये फिरत होता. आणि तिथे फिरत असताना त्याच्या मनामध्ये एक विचार स्पर्श करून गेला. त्याने संपूर्ण आपलं राज्य जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहून तो बघत होता. संपूर्ण जनतेला बघत होता. हत्ती, घोडे, उंट सगळं सगळं तो बघत होता. आपलं राज्य वैभव, तो सुख वैभव, तो सगळं अगदी जवळून पाहत होता, अनुभवत होता. आणि एके दिवशी त्याच्या मनामध्ये एक विचार निर्माण झाला. तो विचार असा होता की हे सर्व सुख वैभव, हे सर्व राज्य आपल्याला का मिळालं, कशासाठी मिळालं, हा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. हा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर आता विक्रमादित्य राजाने विचार केला. प्रश्न गहन आहे, उत्तर त्याचं गहनच असेल. आणि अशा गहन असलेल्या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल? श्री गुरूंच्या जवळ जावं लागेल. कारण गुरुशिवाय ज्ञान मिळतं का? नाही मिळत. कबीरजींनी फार सुंदर म्हटलेलं आहे, गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय, बलहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. गुरु आणि परमेश्वर दोघही माझ्या समोर जर उभे राहिले तर मी कुणाला नतमस्तक व्हावं, कुणाच्या पाया पडावं? तर त्या ठिकाणी ते म्हणतात की मी गुरुच्याच पाया पडेल. का? कारण गुरुने मला देव दाखवला.
हा देव आहे याची मला जाणीव होती का? नव्हती. हाच देव आहे याची मला जाणीव नव्हती. आणि म्हणून आमचे संत विकानंद बाबा म्हणतात की अज्ञानाच्या अंधाराने ज्ञान ही मावळले, अज्ञानाच्या अंधाराने ज्ञान ही मावळले, फार उशिरा देवा माझे डोळे उघडले, दया डोळे उघडले. हे देवा, अज्ञानाचा अंधकार माझ्या मनामध्ये निर्माण झालेला होता आणि म्हणून मी दुसऱ्याच्या बापाला माझा बाप समजत होतो. आतापर्यंत मी देवी देवतेची भक्ती करत होतो. हा देव माझा, तो देव माझा, आमचा देव माझा, इतर अनेक देवी देवतांना मी माझा समजत होतो. परंतु मला ज्यावेळेस माझ्या मनातला ज्यावेळेस अंधकार दूर झाला ना, त्यावेळेस माझा खरा बाप कोण आहे हे मला समजलं. ते माझ्या आईने म्हणजे माझ्या गुरूंनी मला सांगितलं की बेटा, तुझा बाप जर कोणी असेल ना तर तो हा बाप आहे तुझा, हा बाप तुझा आहे. त्यासाठी आपल्या मनातला अज्ञानाचा अंधकार दूर होणं महत्वाचं आहे. विक्रमादित्य राजाने आता मनामध्ये विचार केलेला आहे. आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला हवं असेल ना, तर आपल्याला ते उत्तर कुठे मिळेल? ते उत्तर आपल्याला आपल्या गुरूंजवळ मिळेल. आणि आता रथावर आरूढ झालेला आहे. श्री गुरुजींच्या भेट घेण्यासाठी त्या राजगुरूंकडे आता तो गेला. गुरुजींना गेल्यानंतर नतमस्तक झालेला आहे, दंडवत त्यांना प्रणाम केलेला आहे. आणि प्रणाम केल्यानंतर श्री गुरुजींजवळ तो बसला आणि गुरुजींना अगदी विनम्रपणे ते प्रश्न विचारलेला आहे. हे गुरुवर्य, सर्व सुख वैभव मी भोगतो आहे, त्या भोगामध्ये मी त्या विलासामध्ये अगदी रममान होऊन गेलेलो आहे. परंतु माझ्यातलं जे असलेलं जे तुम्ही दिलेलं जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान कार्यरत आहे आणि म्हणून ते ज्ञान मला जाणीव करून देत आहे. माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करून देत आहे. प्रश्न माणसाला कधी निर्माण होतात? मी कालही बोललो होतो, प्रश्न हे रिकाम्या माणसाला निर्माण होत नसतात. होतात का? रिकाम्याला कधीच प्रश्न निर्माण होणार नाही. रिकामा असलेला आहे काहीच नाही. प्रश्न हा जो अभ्यासू व्यक्ती आहे त्या अभ्यासू व्यक्तीलाच ते प्रश्न निर्माण होत असतात. बघा तुम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेचे ते मागं बसणारे जे विद्यार्थी आहेत ते शाळेत मागं का बसतात? त्यांना हौस आहे मागं बसण्याची म्हणून नाही, त्यांना आगाऊपणा करता येत नाही. पुढे बसल्यानंतर गुरुजी प्रश्न विचारतील. मागे बसलेलं आपलं बरं असतं, याची चिमटी खोड, त्याची चिमटी खोड, बरं असतं. प्रवचनामध्ये पण बरेच लोक मागे बसतात. अनुकरण नाही, आपल्या इथं नाही तसे, ती तिकडची गोष्ट सांगतोय मी. अनुकरण आणि अनुसरणाची व्याख्या करत असताना संतांनी बरं सुंदर व्याख्या केलेली आहे. आम्ही कुणाचं तरी अनुकरण करत असतो. मी त्या दिवशी सुद्धा एक सुंदर असं उदाहरण दिलं होतं. आजही एक सुंदर उदाहरण देतो. आमचे गडावरचे बाबा नेहमी सांगतात, आम्ही कुणाचं तरी अनुकरण करत असतो. एका ठिकाणी प्रवचन चालू होतं म्हटलं माझं, आणि प्रवचन करत असताना एक मागे बसलेल्या माणसाने टाळी वाजवली. बाबा म्हटलं, मी विचार केला की मी असं तर काही चांगलं वाक्य बोलू नये की जेणेकरून सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. त्या माणसाने टाळी वाजवल्यानंतर, एकाने टाळ्या वाजवल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बाबांनी क्षणभर विचार केला की असं का झालं असेल बरं का. मी विचारात गळून गेलो की असं का झालं असेल बरं. असं टाळी वाजवण्याचं, अचानक टाळी वाजवण्याचं कारण काय. मग माझ्या लक्षात आलं की मागचा बसलेला मनुष्य तो व्यसनाधीन झालेला आहे आणि मागे बसून तो तंबाखू मळत होता. तंबाखू मळल्यानंतर त्याने टाळी वाजवली. त्याने टाळी वाजवल्यानंतर बाकीच्यांनी वाजवली. नाही का नाही. तुम करते म्हणून हम करते, मगर करने में हे रे. तुम्ही केलं म्हणून आम्ही करायचं, परंतु तुम्ही केलेली क्रिया आणि आम्ही केलेली क्रिया या क्रियेमध्ये फरक आहे. याला अनुकरण असं म्हटलेलं आहे. अनुसरण हे त्यापेक्षा वेगळं आहे. आणि त्या अनुसरणाकडे आपल्याला जर जायचं असेल तर त्यासाठी आपला जन्म हा कशासाठी झालेला आहे या गोष्टीची जाणीव आपल्याला करून घेणं महत्वाचं आहे.
आणि तीच जाणीव करून घेण्यासाठी राजा विक्रमादित्य आपल्या श्री गुरुजींजवळ गेलेला आहे आणि गुरुजींना प्रश्न विचारतो की हे गुरुवर्य, माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की मी या संपूर्ण राज्याचा उपभोग घेतो आहे, मी राज्यपद भोगतो आहे, मला पत्न्या आहेत, मुलं आहेत, सर्व सुख वैभव माझ्या घरी लोळांगण घेत आहे, परंतु माझ्या मनामध्ये एक विचार स्पर्श करून गेला की हे सर्व सुख वैभव मलाच का प्राप्त झाले, असं काय दैव जोडलं होतं मी की जेणेकरून मला हे सर्व सुख प्राप्त झालं. श्री गुरुजी, संत लोक हे विद्वान असतात आणि विद्वान लोक जास्त बोलत नाहीत. बोलतात का? माझ्यासारखी बडबड करतात का? बडबड करत नाही ते. चिल्लर असते, चिल्लर 1 रुपया 2 रुपया 5 रुपया 10 रुपयाची शिक्के निघालेली, त्यांची किंमत किती आहे? कमी आहे, व्हॅल्युएशन कमी आहे. तुम्ही खिशामध्ये घाला, रस्त्याने चाला, रस्त्याने चालल्यानंतर त्या चिल्लरचा आवाज येणार की नाही? तेच तुम्ही 10 लाख रुपये खिशात घालून चला, 2000च्या नोटा घ्यायला लागल्या, खिशात घालून चला, आवाज येणार नाही. ज्याची किंमत जास्त आहे ना तो आवाज करत नाही. करतो का? आवाज करत नाही. ज्याची किंमत कमी आहे ना तो जास्त आवाज करत असतो. आमच्या गुरुमाऊली एक दोहा फार सुंदर म्हणत असतात, ऊंचा पुरुष मधुर बोले, नीचा करे बकवास. सोना चांदी बाजत नाही, कासा करे झणकार. सोनं आणि चांदी याचं व्हॅल्युएशन किती आहे? सोन्याचं व्हॅल्युएशन किती आहे? बेंटेक्स तुम्हाला घ्यायचंय, तुम्हाला बेंटेक्सचे दागिने घ्यायचे, ते बेंटेक्स तुमच्या गल्लीमध्ये विकायला येतं, टोपल्यामध्ये ते विकायला येत असतं, तुम्ही ते दारामध्ये बसून घेऊ शकता. परंतु तुम्हाला जर सोनं जर घ्यायचं असेल, चांदी जर घ्यायची असेल, तर तुम्हाला सराफ बाजारात जावं लागेल. त्या सराफ बाजारात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या सोन्याचं रक्षण करण्यासाठी बाहेर गार्ड उभा असतो. मध्ये गेल्यानंतर काचाचं भलं मोठं शोरूम आहे, त्या शोरूम मध्ये माणसं इकडे तिकडे फिरतायत, वर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. ही सोन्याची व्हॅल्युएशन आहे, किंमत आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनाची जर किंमत जर वाढवून घ्यायची असेल तर आपल्याला संतांचा सहवास करावा लागेल. संतांचा जर सहवास केला तर आपण आपल्या जीवनाची जी किंमत आहे ना ऑटोमॅटिक ती वाढणार आहे, आपोआप वाढणार आहे. त्याच्यात तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. तुम्ही संतांच्या जवळ बसा, काहीच करू नका, त्यांना काही विचारलं जरी नाही ना तरी तुमचं जे व्हॅल्युएशन आहे ना, तुमचा अधिकार आहे ना, हा आपोआप वाढणार आहे. तुमच्यात होणारा जो बदल आहे या गोष्टीची तुम्हाला जाणीव होईल, ती जाणीव होईल तुम्हाला. कारण संगत करे बड़े की तो बढ़त बढ़त जाए, और संगत करे गधे की तो दो दो लाता खाए. संगत जर मोठ्याची केली तर काय होतं? बढ़त बढ़त जाए. और संगत करे गधे की, गाढवाची जर संगत केली तर काय होईल? गाढवाला तर मारणार आहे. म्हणून संगत ही फार महत्वाची असते. अशी संगत राजाने आपल्या श्री गुरुजींची केलेली आहे. आणि गुरुजींना त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. गुरुजींना त्यांनी प्रश्न विचारला आणि गुरुजींनी आता सांगितलं की म्हटले, बाबा रे, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल, पण त्याच्यासाठी तुला एक काम करावं लागेल. म्हणे काय? घरी जा. घरी गेल्यानंतर झोप, सकाळी उठल्यानंतर जी व्यक्ती तुला झोपेतनं उठल्यानंतर पहिली दिसेल त्या व्यक्तीला तू हा प्रश्न विचार. गुरुजींची आज्ञा होकार दिला, निघाला, घरी गेला. संध्याकाळची वेळ झाली, वेळी झाली, झोपला. सकाळी उठला, तसा राजाच्या महालाचा दरवाजा उघडण्यात आला. राजाचा महालाचा दरवाजा उघडण्यात आला. दरवाजा उघडण्यात आला. मोठ्या अशा पलंगावर राजा झोपलेला आहे. राजाने बघितलं तर दरवाजा उघडणारी स्त्री, एक म्हातारी दासी, तिने तो दरवाजा उघडलेला आहे. एका हातामध्ये झाडू आहे, एका हातामध्ये सूप आहे आणि सकाळी सकाळी झाडलोट करण्यासाठी ती दासी त्या ठिकाणी हजर झालेली आहे. राजाला प्रणाम केला आणि राजाने तिच्याकडे बघितलं. राजाच्या मनामध्ये एक विचार आला. आपल्या गुरुजींनी आपल्याला काल सांगितलं होतं की झोपेतून उठल्यानंतर जी व्यक्ती तुला पहिली दिसेल त्या व्यक्तीला तू हा प्रश्न विचार. आपल्या जीवनातला अत्यंत महत्वाचा प्रश्न
आपण या आपल्या राज्यातल्या छोट्याशा दासीला कसा काय विचारायचं. दुसरा दिवस तीच कथा, तिसऱ्या दिवशी तीच कथा. 3 दिवस झाले, दरवाजा उघडला जात होता, दासी येत होती, परंतु गुरुजींनी सांगितलेलं होतं त्या वचनाचं पालन करायचं. आणि म्हणून चौथ्या दिवशी राजाने त्या म्हाताऱ्या असलेल्या त्या दासीला प्रश्न विचारला. ती म्हटली, आई, तू माझ्या राज्यामध्ये दास्य करण्याचं काम करते, झाडलोट करण्याचं काम करते. मी माझ्या जीवनातला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न घेऊन तुझ्याकडे आलेलो आहे. म्हातारी घाबरली, थरथर कापायला लागली. म्हातारीने विचार केला की राजाला असा काय प्रश्न पडला. राजाने सांगितलं की म्हटलं, आई, काळजी करू नको, घाबरू नको. माझा प्रश्न अत्यंत साधा आहे, सोपा आहे. माझा प्रश्न असा आहे की हे सर्व सुखवैभव मलाच का प्राप्त झाले, या राज्याचा धनी मीच का झालो, असं काय दैव जोडलं होतं, ऐसे काय दैव जोडिले मागे, असं काय मी दैव जोडलं होतं जेणेकरून मला हे प्राप्त झालं. त्यावेळेस म्हातारीने आपल्या बटव्यातला, आजीबाईचा बटवा माहितीये ना तुम्हाला, त्या बटव्यातनं एक जीर्ण झालेला नकाशा काढला आणि तो नकाशा राजाच्या हातावर ठेवत ती राजा म्हणाली, महाराज, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही, परंतु विजयनगर नावाचं राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये एक त्रिकाळदर्शी असलेली ब्राह्मणी राहते. ती ब्राह्मणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल, परंतु त्या ठिकाणी असं जाऊ नका, वेषांतर करून जा. म्हातारीने सांगितलेल्याप्रमाणे आता राजाने वेषांतर केलेलं आहे. आपल्या अंगावरचे वस्त्र बदलून टाकले, सर्वसामान्य एका सामान्य माणसाचे वस्त्र धारण केले, एक घोडा घेतला आणि प्रवासासाठी निघालेला आहे. प्रवासासाठी निघाल्यानंतर त्या ठिकाणी तो पोहोचला. 3 दिवसानंतर त्याचा नंबर लागला. लोक दुरून दुरून येत होते आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी. कशासाठी येत होते? भविष्य जाणून घेण्यासाठी. आम्हाला भविष्य जाणून घेण्याची फार हौस असते. आम्ही त्या पोपटावाल्याला विचारतो, पोपटवाले काका, सांगा ना माझं भविष्य, हात दाखवून पुढचं समजून घेतो. असं आहे. अहो, जो रस्त्यावर बसलेला आहे, ज्याच्याकडे 100-50 रुपयाचा पोपट त्याने कुठून तरी आणलेला आहे, त्याच्या चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत 10 रुपयासाठी, तो वणवण फिरतोय, तो काय तुमचं भविष्य सांगणार आहे? म्हणून कुणीतरी फार सुंदर म्हटलेलं आहे, समय से पहले और भाग्य से अधिक कभी किसी को कुछ नहीं मिलता. जे तुमच्या अर्जकत्वात लिहिलेलं आहे, प्रारंभात लिहिलेलं आहे, ते तुम्हाला मिळणारच आहे, त्याची चिंता तुम्हाला करायची गरज नाही. परंतु तरी सुद्धा आम्हाला भविष्य जाणून घेण्याची मोठी हौस असते. तेच भविष्य जाणून घेण्यासाठी लोक त्या ठिकाणी गर्दी करत होते. 3 दिवसानंतर राजाचा नंबर लागला. त्रिकाळदर्शी असलेल्या ब्राह्मणीने, तेजस्वी असलेल्या ब्राह्मणीने राजाला ओळखलं आणि राजाला काय म्हणते, महाराज विक्रमादित्य कसे आहात? राजाला मोठी गंमत वाटली. अरे, आपल्याला ओळखलं कसं? आपण तर वेषांतर करून आलो. तिने सांगितलं की महाराज, मी तुम्हाला ओळखलंय. राजाने सांगितलं की मी माझ्या जीवनातला अत्यंत महत्वाचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. आणि तो महत्वाचा प्रश्न आता राजाने त्या ब्राह्मणीला, त्या वेदोक्त असलेल्या ब्राह्मणीला, त्रिकाळदर्शी असलेल्या त्या ब्राह्मणीला सांगितला की म्हटले, आई, या उज्जैन नगरीचा राजा मी का झालो? असं काय दैव जोडलं होतं जेणेकरून मला हे सर्व वैभव प्राप्त झालं? असं काय मी अर्जकत्व जोडलं जेणेकरून मला हे सर्व सुख मिळाले? ब्राह्मणीने सांगितलं, महाराज, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे, परंतु माफ करा, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? कारण तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, हे दुसरीकडे कुठेतरी दडलेलं आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी तुम्हाला पुढील प्रवासासाठी जायचं आहे. आता प्रवासासाठी जाण्यासाठी जो पत्ता आहे तो परत एकदा त्या वेदोक्त ब्राह्मणीने लिहून दिला आणि कशा पद्धतीने जायचं हेही तिने सांगितलं. राजा निघालेला आहे आणि मंदनापुरी नावाच्या त्या नगरीमध्ये तो गेला. त्या नगरीमध्ये गेल्यानंतर राजाने आपला घोडा एका सद्गृहस्थाच्या घरी ठेवला, अंगावरचे वस्त्र काढून ठेवले आणि एका संन्याशाचे वस्त्र अंगावर धारण केले. झाडाखाली बसला, कमंडलू धारण केलं. त्या ठिकाणी लोक येत होते, जात होते, पाहत होते.
कुतूहल म्हणून काही लोक दंडोतही करत होते, दंडोत केला काही लोकांनी. साधू दिसल्यानंतर दंडोत करावा ही आमची परंपरा आहे, संस्कृती आहे, आणि ती आम्ही जपत असतो. अनेक लोक यायचे, बघायचे, दंडवत करायचे, नमस्कार करायचे. एका माणसाने त्या विक्रमादित्य असलेल्या त्या राजाला, त्या संन्याशाच्या रूपात असलेल्या त्या राजाला प्रणाम केला आणि त्याने सांगितलं की म्हटले, महाराज तुम्ही फार मोठे तपस्वी दिसता, फार मोठे जुने संन्यासी दिसता म्हणे तुम्ही. कारण वेशांतरच तसं केलेलं होतं. माझी अशी इच्छा आहे की आमच्या नगरीचे महाराज म्हणजे राजा, आमच्या नगरीचे महाराज, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्यभर पुत्र प्राप्ती झालेली नाही, निसंतान होते ते, परंतु त्यांना आता म्हातारपणी एक मुलगा झाला आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्या बाळाला आशीर्वाद द्यायला यावं. राजा म्हटला ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही जा, त्यांना निरोप द्या. निरोप देण्यात आला. राजालाही आनंद वाटला की साधू संत येती घरात होची दिवाळी दसरा. चला म्हटले बोलवा, आहे की नाही, बरोबर आहे ना, बोलत जा. पालखी पाठवण्यात आली, विक्रमादित्याला पालखीत बसवण्यात आलं. पालखी आता महालात आली, राजाचं आगत स्वागत झालं, पाय धुतले गेले, गळ्यामध्ये हार घालण्यात आला, जेवू खाऊ घालण्यात आलं. आणि आता राजाने सांगितलं, मंदनापुरीच्या राजाने सांगितलं की म्हटले, महाराज तुम्ही फार मोठे तपस्वी आहात, ज्ञानी आहात, योगी आहात. मी अनेक दिवसांपासून प्रयत्न करतोय की मला पुत्र रत्नाची प्राप्ती व्हावी, मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, काहीतरी मला अपत्य व्हावं, परंतु मला अपत्य झालं नाही. परंतु आता परमेश्वराच्या कृपेने आणि तुमच्यासारख्या साधू संतांच्या आशीर्वादाने मला म्हातारपणी का होईना परंतु एक मुलगा झालेला आहे आणि आपण माझ्या बाळाला आशीर्वाद द्यावा. असं सांगितल्यानंतर आता राजाने होकार दिला. राजा म्हणतो ठीक आहे म्हणे, आशीर्वाद देईल, परंतु लोकांतर देणार नाही, एकांतात देईल. काही हरकत नाही म्हणे. टाळी वाजवली, महालातली सगळी माणसं निघून गेली. राजाही दूर झाला. समोर असलेल्या महालामध्ये चंदनाचा पलंग होता आणि त्या पलंगामध्ये छोटासा असलेला मुलगा तो झोपलेला होता. नेमकंच 2 ते 3 दिवसाचा त्याचा जन्म झालेला आहे. 2-3 दिवसापूर्वी त्याचा जन्म झाला. विक्रमादित्य राजा संन्याशाच्या वेशात आहे, तो त्याच्या जवळ गेला आणि त्याच्याकडे बघितलं. बाळाने डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर 2 दिवसापूर्वी जन्म घेतलेलं बाळ राजा विक्रमादित्यशी बोलू लागलं. बाळ जन्माला आल्यानंतर किती दिवसांनी बोलतं मावशा हो? किती दिवसांनी? 1 वर्षांनी, 2 वर्षांनी बोलतं. पण काय बोलतं? काका, तात्या, मामा, दादा, आई एवढंच बोलतं. परंतु बोलायचं कसं हे शिकण्यामध्ये त्याचं आयुष्य निघून जात असतं. म्हणून आम्हाला बोलता आलं पाहिजे. नेमकंच जन्म घेतलेलं बाळ राजाशी बोलू लागलं, महाराज विक्रमादित्य मी तुम्हाला ओळखलेलं आहे. राजाला गंमत वाटली, नेमकंच जन्म झालेलं बाळ बोलतंय कसं. परंतु ते कुतूहल बाजूला ठेवून राजाने त्या मुलाला प्रश्न विचारला की बाळा मी एक प्रश्न घेऊन आलेलो आहे तुझ्याकडे. प्रश्न असा आहे की उज्जैन नगरीचा राजा मी का झालो, असं काय दैव जोडलं होतं जेणेकरून मला हे सर्व सुख वैभव प्राप्त झाले. त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं की म्हटले महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईल, परंतु त्याआधी तुम्हाला माझी एक कथा ऐकावी लागेल. लई मोठी कथा आहे. त्याआधी तुम्हाला माझी एक कथा ऐकावी लागेल. राजा म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल, काही काळजी करू नका म्हटले. राजाने त्या बाळाने सांगितलं, म्हटले महाराज एक सुंदर असं गाव होतं, सुंदर असं राज्य होतं. त्या राज्यामध्ये एक सुंदर असं गाव होतं. गुण्या गोविंदाने आनंदाने लोक राहत होते, बागडत होते, खेळत होते, हसत होते आणि आपलं जीवन सुखाने जगत होते. भगवंताचं नामस्मरण करत आपला काळ क्रमत होते. एके वर्षी त्या राज्यावर अकाल पडायला सुरुवात झाली. 3 वर्ष झाले असा अकाळ पडला तर पाऊसच पडला नाही. लोकांवर दारिद्र्यतेची वेळ आली. जेवण काय करावं, स्वयंपाक काय करावा हा महिलांना प्रश्न पडू लागला, कारण घरातले सगळ्यांचं अन्नधान्य संपत आलं होतं. त्या गावामध्ये एक आई आपल्या 3 मुलांना घेऊन राहत होती, विधवा होती.
ती विधवा आई त्या गावामध्ये राहत होती. लोकांच्या घरी भांडेकुंडे धुवून ती आपला उदरनिर्वाह प्रपंच करत होती, योगक्षेम चालवत होती. आणि अशी ती आई, त्या आईने तिचं कामही बंद झालं, लोकांनाच खायला काही नाही तर तिला काम कोण देणार, तिचं काम बंद झालं. 1 दिवस गेला, 3 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4था दिवस उगवला. 4 दिवसांपासून मुलं उपवाशी आहेत, आई उपवाशी आहे आणि रडकुंडी येण्याची वेळ आलेली आहे. आता आई गावामध्ये जाते, कुणाला तरी भीक मागते आणि आपल्या मुलांसाठी कुठून तरी 2 बाजरीच्या भाकरी घेऊन येते. त्या बाजरीच्या भाकरी आणल्यानंतर त्या टोपल्यामध्ये ती भाकरी ठेवलेली आहे. संध्याकाळी भगवंताचा दिवा लावण्याची ती वेळ झालेली आहे. संपूर्ण परिवार एकत्र बसलेला आहे. 2 मुलंही बसलेले आहेत, मुलगीही बसलेली आहे आणि विधवा आई त्यांच्या बाजूला बसलेली आहे. भाजी तर नव्हतीच, कुठेतरी ती चटणी सापडली आणि आता ती चटणी त्या पाणी लावून आता ती भाकर ती खायला सुरुवात करणार. तो भोजनाला सुरुवात करणार आणि तितक्यात आवाज आलेला आहे, भिक्षां देही. बघितलं, सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. दारामध्ये संन्यासी उभा आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे. बघितलं, मोठ्या मुलाने बघितलं की अरे संन्याशाला भूक लागलेली आहे. त्याने कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. आपल्या ताटातली अर्धी भाकर उचलली, संन्याशाच्या झोळीत नेऊन टाकली. परत आपल्या जागेवर येऊन बसला, जेवायला सुरुवात करणार. परत संन्याशाने आवाज दिला, भिक्षां देही. परत सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. क्षणभर मुलीने विचार केला की अरे संन्याशाची भूक अर्ध्या भाकरीने कदाचित भागली नसावी आणि म्हणून तिने क्षणभर विचार करून चतकोर भाकर उचलली, संन्याशाच्या झोळीत नेऊन टाकली, आपल्या जागेवर येऊन बसली. जेवणाला सुरुवात करणार. आईने तांब्या भरून ठेवला. आता जेवायला सुरुवात होणार आहे. परत एकदा संन्याशाने आवाज दिला, भिक्षां देही. लहान मुलाने विचार केला की अरे एवढ्याने संन्याशाची भूक भागली नसावी म्हणून त्याने अर्धी भाकर उचलली, संन्याशाच्या झोळीत नेऊन टाकली आणि नेऊन टाकल्यानंतर आपल्या जागेवर येऊन बसला. बसलेल्यांनी उत्तर द्यायचं की आता टोपलीमध्ये किती भाकर शिल्लक होती. किती किती 3 चतकोर. परत एकदा संन्याशाने आवाज दिलाय, भिक्षां देही. आईने बघितलं, अरे माझे मुलं 3 दिवसांपासून उपवासी आहे. या संन्याशाला लाज कशी वाटत नाही, खुशाल भिक्षा मागतोय. तिने कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. झाडामागे, त्या दरवाजा मागे असलेला तो झाडू उचललाय, संन्याशाच्या मागे लागली आणि त्या झाडूने त्याला धोपटून काढलं. संन्याशी निघून गेला. ही कथा हा छोटासा असलेला मुलगा राजा विक्रमादित्यला सांगतोय. राजा विक्रमादित्यने सांगितलं की बाळा, ही कथा तू मला का सांगितली, या कथेचा आणि माझ्या प्रश्नांचा काय संबंध आहे. मुलाने सांगितलं की महाराज, तुमच्या प्रश्नाचा आणि या गोष्टीचा थेट संबंध आहे. तो असा, संन्याशी दारात आला. संन्याशाने भिक्षा मागितली. भिक्षा मागितल्यानंतर मोठ्या मुलाने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता अर्धी भाकर उचलली, संन्याशाच्या झोळीत नेऊन टाकली. तो मुलगा दुसरा तिसरा कोणीच नाही, तो मुलगा म्हणजे तुम्ही आहात. क्षणभर विचार करून का होईना, परंतु चतकोर भाकर संन्याशाच्या झोळीत नेऊन टाकली. म्हणून ती जी मुलगी होती ना, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर ती जी वेदोक्त असलेली ती जी ब्राह्मणी आहे ना, जिने तुम्हाला इथे पाठवलं, ती तुमची पूर्वजन्मीची बहीण आहे आणि म्हणून तिला त्रिकाळदर्शी ज्ञान प्राप्त झालेलं आहे. विचार करून का होईना, परंतु अर्धी भाकर संन्याशाच्या झोळीत नेऊन टाकली. म्हणून तो जो लहान मुलगा आहे ना, तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो मुलगा म्हणजे मी आहे.
उशिरा का होईना, परंतु मी राजाच्या घरी जन्माला आलो. राजाचा मुलगा हा राजपुत्र, हा भविष्यात होणारा राजाच असतो. आता न राहून राजा विक्रमादित्याने प्रश्न विचारला की हे बाळा, आपली आई कुठे आहे? त्यावेळेस मुलाने सांगितलं, महाराज, तुमच्या राज्यामध्ये जी झाडलोट करण्याचं काम करते ना, तिसरी दुसरी कोणी नसून ती आपली पूर्वजन्माची आई आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा मुक्काम श्री क्षेत्र डोंबिग्रामला चर्चा चालू आहे. महिमभट्ट समोर बसलेले आहेत, नामदेव आचार्य समोर बसलेले आहेत. चर्चा रंगात आलेली आहे. आणि आता महिमभट्ट स्वामींना विचारतात की प्रभू, जगातलं सगळ्यात मोठं दान कोणतं? सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज म्हणतात की अन्नदान ते उत्तम. अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. का? अन्नदान ते मनुष्यत्वातेसाठी. अन्नदान केल्यानंतर मनुष्य देहाचा लेप लागतो. का? मनुष्याने मनुष्याच्या ठिकाणी पुण्यरूप भजन घातल्यास मनुष्य देहाचा लेप लागतो असं शास्त्र सांगतं. आणि म्हणून मग म्हटले जगामध्ये भरपूर दान आहे. हे सूत्र या ठिकाणी याच्यासाठी घेतलं कारण याच सूत्रावर आजची आपली धर्मवार्ता होणार आहे. मग म्हटले जगामध्ये भरपूर दान आहेत. भूमिदान आहे, गोदान आहे, वस्त्रदान आहे, द्रव्यदान आहे, कन्यादान आहे, सुवर्णदान आहे, अनेक दान आहे. परंतु अन्नदान ते उत्तम असं का म्हटलं? कारण अन्नदानामध्ये निर्माण करण्याची शक्ती आहे. अन्नदानामध्ये कोणती शक्ती आहे? निर्माण करण्याची शक्ती आहे. तुम्ही मला भूमी दिली, त्याचं मी काय करणार? काहीतरी आश्रम विश्रम बांधणार, मोकळं होणार. त्याचं मला अदृष्टपर काय प्राप्त होईल? अदृष्टपर काय? याला कदाचित दोषच प्राप्त होणार. परंतु तुम्ही माझ्या ठिकाणी भजन घातलं, मला खाऊ घातलं, मला म्हणजे कोणालाही, उदाहरणार्थ मलाच खाऊ घातलं. एक तर तुम्ही 2-4 दिवसापासून तडा खाऊ ठेवलाय, चला बाबा आमच्या घरी. कोणालाही खाऊ घाला तुम्ही. खाऊ घातल्यानंतर काय होतं की खाऊ घातल्यानंतर मनुष्य देहाचा लेप लागतो. पण कोणत्या भावनेने खाऊ घातल्यानंतर मनुष्य देहाचा लेप लागतो? पुण्यरूप, म्हणजे याला खाऊ घातल्यानंतर मला पुण्य लागेल या भावनेने जर खाऊ घातलं तर मनुष्य देहाचा लेप लागतो. म्हणजे मी आहे, मी आता विचार केला की किती लोक इथे 100-200 लोक बसलेले आहेत. या लोकांना आपल्याला खाऊ घालायचे, बिचारे चांगले दिसतात, धर्माचरण करणारे. यांना जर खाऊ घातलं तर आपल्याला काय लागेल? पुण्य लागेल. माझ्या मनात काय विचार आहे? पुण्याचा नाही बरं का, पुण्याचा विचार आहे. आणि तो पुण्याचा विचार करून मी तुम्हाला खाऊ घातलं. खाऊ घातल्यानंतर काय झालं की मला तुमचा लेप लागला. लेप लागला म्हणजे काय झालं? तुमचं जसं शरीर आहे तसं मला मिळणार, तुमच्यामध्ये जो गुण आहे तो मला मिळणार, तुमचा जसा रंग आहे तसा मला मिळणार, तुमचा जो गुण आहे तो लेपिक स्वरूपात मला मिळणार. या सगळ्या गोष्टी मला प्राप्त होतात. आणि म्हणून या अन्नदानामध्ये निर्माण करण्याची शक्ती आहे. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज म्हणतात की अन्नदान ते उत्तम. अन्नदान ही सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. मग अन्नदान ते उत्तम असं स्वामींनी म्हटलं. पण अन्नदान करायचं कसं? कारण बऱ्याच लोकांना अन्नदान करायचं माहिती नसतं. दान करत असताना, अन्नदान करत असताना 3 प्रकारचा भाव असतो: राजस, तामस, सात्विक. क्रियापाकात जर तुम्ही उचलून बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल की अन्नदानामध्ये काय आहे? अन्नदानामध्ये क्रियापाक नावाचं एक स्वरूप आहे. त्या क्रियापाकात जर तुम्ही त्या सखोल अशा गहन अशा त्या विषयात जर खोलवर गेलात तर तुमच्या लक्षात येईल की अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत गुणांची सुरुवात होते. कशाची सुरुवात होते? गुणांची सुरुवात होते. म्हणजे क्रियापाक, जो क्रियापाक सांगितलेला आहे, तुम्ही जेवायला बसला, तुम्ही म्हणजे कोणी? मी. समजा आता मी जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर ज्या व्यक्तीने पदार्थ निर्माण केला, तो पदार्थ कसा आहे, त्या पदार्थाचा स्वभाव कसा आहे, त्या स्वभावाचा तो गुण. त्यानंतर आणणाऱ्याचा गुण, आणणारा भांडण तंडण करत
गाड्या ठोकत भांडणं करत आला, त्याचा तो तामस घेऊन त्याच्यात आला. तो इथं आल्यानंतर बाईनी स्वयंपाक केला, आचार्याने स्वयंपाक केला, भांडणं करत केला, वादविवाद करत केला, तामस त्याने केला किंवा राजस भावनेने केला. राजस आणि तामस अशा दोघांपैकी कुठलीही एका भावनेने केला तर तो गुण त्या पदार्थामध्ये उतरतो. हा एक भाव. त्याच्या पुढची प्रोसिजर, पदार्थ निर्माण झाला, पदार्थही सात्विक आहे, खाऊ घालणाराही सात्विक आहे, ज्याची क्रिया आहे तोही सात्विक आहे, बनवणारा आचार्यही सात्विक आहे, वळे लागणाऱ्या बायाही सात्विक आहे, सगळं काही सात्विक आहे. परंतु वाढणारी बाई तामस आहे. घ्या बाबा, घ्या बाबा, बरोबर का? तामस. किंवा वाढणारा जो कोणी व्यक्ती असेल, क्रियापाकात जर गेला तुम्ही तर तुमच्या म्हणजे त्याची संपूर्ण क्रिया नसून जाते मागच्याची. त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यावर सगळं पाणी फिरतं, कारण तो गुण त्या पदार्थामध्ये उतरतो. पदार्थामध्ये उतरल्यानंतर खाऊ घालणाऱ्याला तो गुण गेल्यानंतर काय होईल? त्याचा स्वभाव तसाच होईल. एकदा काय झालं, एका संन्यासी, त्याचा एक मोठा शिष्य होता, श्रीमंत होता, मोठा बंगला होता त्याचा. तो दोन प्रकारचा व्यवसाय करायचा, एक व्हाईट मनी आणि ब्लॅक मनी, काळा पैसा आणि पांढरा पैसा. आता असा तो मनुष्य, त्याचा शिष्य त्या बाबाचा साधूचा, त्या साधूला ते बोलवलं घरी. घरी बोलवल्यानंतर तो हुशार होता. तो काय करायचा, चांगल्या पद्धतीने कमवलेला जो पैसा आहे त्या पैशातनं जे घरामध्ये अन्न शिजवलं जातं त्याच पैशाने साधूला आपण खाऊ घालावं अशी त्याची सद्भावना होती. आणि नेमकं झालं काय, एके दिवशी तो घरी नसताना साधू त्याच्या घरी आले आणि पत्नीने जो स्वयंपाक केला होता तो कोणत्या पैशातून केला होता? ब्लॅक मनी. त्या काळ्या पैशातनं येणाऱ्या, जो काळा पैसा आहे त्याच्यातनं जे धान्य वगैरे आणलं गेलं होतं, त्या धान्याचा तो स्वयंपाक, ते अन्न तयार झालं होतं. मग ते अन्न तयार झाल्यानंतर साधू अचानक घरी आले, आगत स्वागत झालं. आगत स्वागत झाल्यानंतर आता याच्याही लक्षात राहिलं नाही. संध्याकाळी मालक घरी आले, बाबा आले, अगं स्वयंपाक केला का? हो केला ना. काय केलं? अगं बाबा आले. हो बनवली, खीर बनवली, पुरी बनवली, मांडे बनवले, आप्पे वगैरे सगळं बनवलं, साबुदाण्याची वडे, बाबांना आवडणारे पदार्थ बनवले. उत्तप्पा पण बनवला, ते काय उपमा होता ना, हा, भेळ बनवली, असे पदार्थ बनवले. बाबांना आवडतं, फार आवडतं. पदार्थ बनवले, वाढण्यात आले. बाबा आता बसलेले आहेत, डायनिंग टेबलवर बसवलंय, गंधाक्षता लावली. अन्य साधू जरी असे तरी विधी करतात ते, मायकडे नका बघू लगेच. गंधाक्षता लावण्यात आली, विधी करण्यात आला. बाबांनी पोटभर जेवण केलं आणि मालकाने सांगितलं, शिष्याने सांगितलं की म्हटले गुरुजी, मी आपली व्यवस्था वरच्या रूम मध्ये केलेली आहे, आपण त्या ठिकाणी निवांतपणे विश्राम करावा आणि आपल्याला जोपर्यंत स्वस्त वाटेल तोपर्यंत इथं राहावं. गुरुजी म्हटले काय हरकत नाही. आता काही थोडी चर्चा वगैरे झाली आणि चर्चा झाल्यानंतर गुरुजी वर गेले. वर म्हणजे वरच्या रूम मध्ये झोपले आणि झोपल्यानंतर त्यांच्या पाठीला काहीतरी टोचत होतं. एवढी मोठी गादी आहे पण काहीतरी टोचून राहिलं. एवढा मोठा रूम आहे, एसी लावलेला आहे, फॅन आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु पाठीला काहीतरी टोचत आहे. त्यांनी ते बेडशीट बाजूला केलं, त्याच्यावरची ती मऊ असलेली ती गादी बाजूला केली. बघितलं तर बाबा पैशावर झोपलेले होते. त्या ठिकाणी थर रचलेला होता सरकारी कागदांचा. सरकारी कागद समजतो ना, ज्याच्यावर गांधीजीचा फोटो असतो. अशा त्या सरकारी कागदांचा म्हणजे त्या द्रव्याचा, त्या पैशाच्या त्या थरावर, त्या गादीवर बाबांना झोपवलेलं होतं. बाबा झोपले, त्या पैशाकडे बघितलं. बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक विचार आला. काय विचार आला असेल बरं का? एवढे पैसे या ठिकाणी आहेत, याच्यातली एक गड्डी जर आपण आपल्या सोबत घेतली तर काय होईल? काही बिघडेल का? एरवी आपला शिष्य आहे, मागितलं तरी तो देणारच आहे, परंतु त्याला न मागता घेतलं तरी आपलाच आहे. म्हणून बाबांनी एक दोन गड्ड्या उचलल्या, आपल्या गोरख जोडण्यात पिशवीमध्ये टाकल्या आणि झोपले. सकाळी उठले, आंघोळ पांघोळ झाली, फ्रेश झाले आणि निघून गेले. निघून गेल्यानंतर बाबा प्रातःविधी आटोपला आणि परत एकदा गावामध्ये भिक्षेला गेले. भिक्षेला आल्यानंतर
भिक्षेला गेले, भोजन केलं, भोजन केल्यानंतर आले आणि आल्यानंतर बसले झाडाखाली आणि झाडाखाली बसल्यानंतर त्यांच्या मनात एक विचार आला की आपल्याकडून काहीतरी खूपच मोठी चूक झालेली आहे. त्यांनी गोरखजोळणा उघडून बघितला तर त्या ठिकाणी पैसे होते. इकडे खळबळ झालेली होती. सगळ्या नोकरांना एका रांगेत उभं करून चापकाने फटके मारण्यात येत होते. मालक उभे होते, मूर्खाओ, कोणी केली चोरी सांगा. नाही मालक, आम्ही नाही केली. अरे खरं म्हणतो की नाही, की मारू अजून. चोरी केलेलीच नव्हती आणि गुरूंवर संशय घ्यायचा विषयच. आता असा हा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू होता. तितक्यात त्या ठिकाणी ते साधू परत आले आणि परत आलेल्या साधूंनी त्यांना सांगितलं की म्हटले, विनायकराव, काय गुरुजी, अरे या नोकरांना का चढतोयस? गुरुजी, यांनी फार मोठा अपराध केलेला आहे. यांचा अपराध क्षम्य होऊ शकत नाही असा अपराध यांनी केलेला आहे. म्हटले काय केलं? म्हटले महाराज, यांनी चोरी केली, घरात चोरी केली. ज्या घरामध्ये यांचा संसार चालतो, ज्या घरामुळे यांचं कुटुंब आज व्यवस्थित आहे, यांची पोटं भरल्या जातात, त्याच घरामध्ये यांनी चोरी केली, असं महापाप केलेलं आहे. गुरुजी म्हणतात, चोरी त्यांनी नाही केली, चोरी मी केलेली आहे. विनायकरावाला विश्वास बसेना. म्हटले गुरुजी, असं होऊच शकत नाही, हे शक्यच नाही. म्हटले असं झालेलं आहे. आणि असं सांगून त्यांनी आपल्या झोळीतले ते पैसे काढले, विनायकरावांच्या हातावर दिले आणि त्यांना सांगितलं, म्हटले विनायकराव, मी तुमच्या घरी गेल्या जवळजवळ 8 वर्षांपासून येतोय, परंतु त्याच रूम मध्ये, त्याच खोलीमध्ये मी झोपतोय. मला माहिती नाही तुम्ही कुठला व्यवसाय करताय, काय करताय, काहीच माहिती नाही. परंतु आज माझ्या मनामध्ये असा विचार का निर्माण झाला, हा प्रश्न मला सतावतोय. त्यावेळेस विनायकरावांनी उत्तर दिलं, म्हटले गुरुजी, मी तुमची माफी मागून बोलतो, परंतु मी काळा पैशाचा व्यवसाय करतो आणि त्या पैशातनं मी माझा प्रपंच चालवतो. तुम्ही ज्यावेळेस माझ्या घरी येत होता त्यावेळेस प्रत्येक वेळेस मी माझ्या सात्विक पैशातनं तुम्हाला मी खाऊ घालत होतो, परंतु काल मात्र पत्नीकडून चूक झाली आणि काळ्या पैशाचं भोजन तुम्हाला देण्यात आलं. गुरुजी म्हटले, हा दोष कशाचा आहे? हा दोष पदार्थाचा आहे. कशाचा आहे? दोष कशाचा आहे? पदार्थाचा आहे. कारण तो पैसा जशा पद्धतीने आला तशा पद्धतीची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि ती भावना निर्माण झाल्यामुळे मी तो चोरीचा प्रकार केला. जेव्हा माझं पोट स्वच्छ झालं, पोटातली ती घाण निघून गेली, त्यावेळेस जेव्हा सात्विक भिक्षेचं अन्न माझ्या पोटात गेलं ना, त्यावेळेस माझे विचार आणि माझी वाणी सगळं काही शुद्ध झालेलं आहे. म्हणून त्या पदार्थांचा जो गुण आहे ना, तो त्या पदार्थांमध्ये येत असतो. त्या द्रव्याचा गुण त्या पदार्थांमध्ये येत असतो. तो सात्विकता, ती राजसता, ती तामसता त्या पदार्थांमध्ये येत असते. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाचा संवाद चालू आहे आणि अर्जुन भगवंताला हेच सांगतो की हे भगवंता, आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरारोध्या आहारा सात्विक प्रिया. सात्विक पुरुष जो असतो ना, त्या सात्विक पुरुषाला कोणता आहार प्रिय असतो? स्निग्ध पदार्थ, दही, दूध, गोड पदार्थ, असे पदार्थ, तेलकट पदार्थ, असं सात्विक पुरुषाला आवडतात. कट्वम लवनातुष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहीन आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोक मय प्रदा. कट्वम लवनातुष्ण म्हणजे कडू, खारट, आंबट, तिखट असे जे पदार्थ आहेत ना, ते कुणाला आवडतात? राजस पुरुषाला आवडतात. आणि यात यामम गतरसम पूति पर्युषितम चयत उच्चिष्ट मपि सामेद्यम भोजनम तामस प्रियम. शिळे झालेले, सडणारे पदार्थ, खराब होणारे, दुर्गंधीला पावणारे, गरम पदार्थ, असे पदार्थ तामस पुरुषाला आवडतात. 3 प्रकारचे गुण या पदार्थांमध्ये असतात.
श्रीकृष्ण भगवंताला ज्याप्रमाणे द्रौपदीने भाऊ मांडलेलं होतं, तसंच दुर्योधनाची पत्नी भानुमती हिने सुद्धा भगवंताला भाऊच मांडलेलं होतं. आणि म्हणून तिने खलिता पाठवला देवाला, भगवंताला निरोप दिला, हे प्रभू, तुम्ही जसे द्रौपदीचे भाऊ आहात ना, तसे माझे सुद्धा भाऊच आहात. माझी विनंती आहे की तुम्ही मला एकदा माझ्या घराला पाहायला हवे. 6 महिन्यांपासून आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि भानुमतीने 6 महिन्यांपासून ती तयारी केली आहे. भगवंत माझ्या घरी येत आहे. हस्तिनापूर नगरी सजवण्यात आली. भगवंताच्या येण्याचा दिवस निश्चित झाला. भगवंत आता त्या हस्तिनापुरामध्ये आलेले आहे. दुर्योधनाने संपूर्ण नगरी शृंगारून टाकलेली आहे. एखाद्या नव्या नवरीप्रमाणे हस्तिनापुराची सजावट केलेली आहे. आम्ही सुद्धा आमच्या घरी आल्यानंतर, पाहुणे आल्यानंतर आम्ही त्यांना सोन्या चांदीच्या त्या ताटांमध्ये भोजन खाऊ घालून आमची श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीने दुर्योधन सुद्धा आपली श्रीमंती भगवान परमात्माला दाखवत होता. भगवंत रथावरनं आता खाली उतरताय. उद्धवजींनी हात धरला. सगळे कौरव त्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत. पितामह भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत. भगवंत रथाच्या खाली उतरले. सगळ्यांनी भराभरा भगवंताच्या पाया पडले. परंतु त्या गर्दीमध्ये भगवंताची नजर कोणाला तरी शोधत होती. कोणाकडे बघत होती? भगवंत कोपऱ्यामध्ये उभ्या असलेल्या विदुरजींकडे बघत होते. विदुरजी हात जोडून भगवंताची श्रीमूर्त अवलोकन करत होते. आणि एवढ्या गर्दीतनं वाट काढून भगवंत परमात्मा गोपाल कृष्ण विदुरजींच्या जवळ कधी आले हे त्यांच्या लक्षात आलं नाही. आणि भगवंतांनी आता त्या विदुरजींचा हात हातात घेतला आणि विचारलं, दादा कसा आहेस रे तू? भानावर आलेल्या विदुरजींनी सांगितलं, कन्हैया बरं आहे मी. बस तुझ्या दर्शनाची आस होती बा, आणि आज ती पूर्ण झालेली आहे. डोळ्यात अश्रूंच्या धारा आहेत. भगवंताची ती सुंदर अशी ती श्रीमूर्ती आहे ना, ती मनामध्ये ती आठवतोय, त्याला साठवण्याचा प्रयत्न करतोय. भगवंत म्हणतात, दादा वैदी कशी आहे? चांगली आहे बा, चांगली आहे. फक्त तुझ्या भेटीची आस आहे, तुझ्या भेटीची तळमळ आहे. आणि आता उद्धवजींकडे भगवंत पाहतात आणि उद्धवजींना कसं म्हणतात, उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. मीठे मीठे बेरे सुदाम जी के पोहे. मीठे मीठे बेर सुदाम जी के पोहे. रुचि रुचि भोग लगावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. भगवंत आता विदुराच्या घरी निघालेले आहेत. विदुराला मोठा आनंद झालेला आहे की भगवंत माझ्या घरी येत आहे, भगवंत माझ्या घरी येत आहे. आवाज झालेला दुर्योधन पाहतोय, रागाने लालबंद झालेला आहे. अरे 6 महिन्यापासून माझी बायको याची वाट बघते आहे आणि हा भिकारड्या विदुराकडे जातोय. विदुराला मात्र आनंद झालेला आहे. आता तो विदुर नाचतोय, बागडतोय, भगवंताचं स्वागत करण्यासाठी पुढे चालतोय. अहो घर कसलं ते, झोपडीच ना ती. त्या झोपडीमध्ये आता तो गेला. भगवंताला बसण्यासाठी काही मिळतं का म्हणून शोधू लागला. बघितलं काहीच नाहीये त्या ठिकाणी, काहीच नाही. कुठून तरी गवताची एक चटई त्याला सापडली. उचलली तसं तिच्यातलं बरचसं गवत खाली पडलं, झटकली, अंथरली. भगवंत परमात्मा त्या ठिकाणी आता श्रीकृष्ण विराजमान झालेले आहे. विराजमान झालेला परमात्मा आता त्या ठिकाणी विदुरजी आपल्या पत्नीला म्हणतात. विदुराची पत्नी त्या ठिकाणी न्हाणीमध्ये स्नान करते आहे. विदुरजी म्हणतात, अगं ऐकलंस का कोण आलंय? अहो कोण आलंय? अगं तुझा कृष्ण आलाय. आणि कृष्ण आलाय असं म्हणतात. ती साडी अंगावर कशी कशी गुंडाळली आणि त्या भगवंताच्या दर्शनासाठी ती निघालेली आहे. विदुराने आपल्या पत्नीचा भोळा भाव बघितला आणि विदुर तिला म्हणतात, अगं साडी तरी नीट नेसशील का? आता तिने ती साडी व्यवस्थित केली आणि भगवंताच्या जवळ आली. भगवंताच्या पायावर नतमस्तक झाली आणि भगवंताची सुंदर अशी श्रीमूर्ती आठवते आहे, बघते आहे. विदुरजी म्हणतात, अगं बघतेस काय त्याच्याकडे? काही खायला देशील त्याला? कुठून तरी 2 केळी सापडल्या.
त्या केळीतला गरा फेकून दिलेला आहे आणि त्या केळीची साल त्या भगवंताकडे त्या समोर धरलेली आहे. विदुर आपल्या पत्नीचा भोळा भाव बघतोय. विदुराने सांगितलं, अगं काही साडी खाऊ घालतेस त्याला. मग दुसरं केळ देण्यात आलं. भगवंत म्हणतात, वहिनी आता होणार नाही याच्याने, मला फार भूक लागलेली आहे. मडक्यामध्ये कण्या शिजत होत्या, त्याच्यात पाणी टाकायला लावलं. पाणी टाकायला लावल्यानंतर आता भगवंत त्या ठिकाणी भोजनासाठी बसलेले आहे. पत्रावळी वाढण्यात आली. बाजूला बसलेला उद्धव अवाक होऊन हे सर्व पाहतोय. अरे सोन्याचं सिंहासन तयार आहे, चौरी डाळण्यासाठी सेवकही तयार आहे, संपूर्ण हस्तिनापूर नगरी अगदी नव्या नवरीसारखी शृंगारून टाकलेली आहे. परंतु तरी भगवंत या ठिकाणी बसलेले आहे. विशेष वाटत आहे. आणि आता त्या कण्यांचा तो घाटा त्या ठिकाणी वाढण्यात आला. जसा तो कण्यांचा घाटा वाढण्यात आला तसा तो ते पाणी इकडे तिकडे पळायला लागलं. आणि ते पाणी आवरताना आता मात्र कन्हैयाची झालेली फसगत हा उद्धव पाहतोय. चतुर्भुज मूर्त धारण केली, दोन हातांनी पत्रावळी धरली, दोन हातांनी भोजन करणारा भगवंत उद्धव निहाळतोय. आणि आता उद्धव भगवंताला म्हणतो की ब्रह्मांडाची नाही, अनंत ब्रह्मांडाची सत्ता ज्या परमेश्वराच्या हातामध्ये आहे त्याच्याकडनं साध्या कण्या आवरल्या जाऊ शकत नाही, याचं मला विशेष वाटतंय. भगवंत म्हणतात, उद्धवा अरे या कण्या तर मी सहज आवरेल रे, पण या विदुराचा आणि त्याच्या पत्नीचा भाव मला आवडला. आणि म्हणून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज म्हणतात की भावहीन तो दैवहीन. जो भावी नसतो ना तो दैवहीन असतो. भगवंत आता निघालेले आहेत, हस्तिनापुराकडे आले. तसा लालबुंद झालेला दुर्योधन समोर आला आणि दुर्योधन भगवान श्री गोपाल कृष्णांना विचारतो, 6 महिन्यांपासून माझी पत्नी आणि मी वाट बघतोय, तुम्ही माझ्या घरी आला नाही आणि त्या भिकारड्या विदुराकडे गेलात, असं काय खाऊ वाटलं त्यांनी तुम्हाला? भगवंत म्हणतात, भोजनम किम कुससी राजन आदरम किम न कुससी. भोजनाचा काय विचारतोस वेड्या, आदर कशा पद्धतीने केला हे मला विचार. कारण आदर हा फार महत्वाचा आहे आणि तो तुझ्याकडनं होऊ शकत नाही. भोजन ही फार लांबची गोष्ट आहे, ते तुझ्या भाग्यातही नाही. ही कथा मला यासाठी सांगायची आहे की या ठिकाणी भगवंताने कण्या स्वीकार केलेल्या आहेत आणि कण्या स्वीकार नाही केल्या तर कण्यांच्या माध्यमातून भाव स्वीकार केलेला आहे. कर्ण रोज 1.25 मन सुवर्ण दान करायचा. भगवान गोपाल कृष्णांना प्रश्न पडला की अरे हा रोज 1.25 मन सुवर्ण दान करतो, वेळ वाढतोय का तुमचं? बघा बर का, कर्ण रोज 1.25 मन सुवर्ण दान करायचा. किती? 1.25 मन. सकाळी उठला, नदी आंघोळ केली, नदीवर संध्या करण्यासाठी गेला, सूर्यदेवाची प्रार्थना करण्यासाठी गेला की तिकडनं आल्यानंतर तो ब्राह्मणांना, संन्याशांना, गोरगरिबांना, सगळ्यांना जो त्याच्या दारामध्ये गेला त्याला तो रिकाम्या हाताने पाठवत नसे. आणि असं तो रोज किती सोनं दान करायचा? किती किती? हा, 1.25 मन सुवर्ण कर्ण दान करायचा. भगवान पांडुरंगाला प्रश्न पडला. आता तुम्ही म्हणसाल पांडुरंग कसं काय? पांडुरंग येण्याअर्थी पांडुरंग आपण म्हणत नाही, परंतु पांडुरंग हा शब्द जर बघितला, शब्दशः जर बघितला तर पांडवांमध्ये रंगणारा तो पांडुरंग असा त्या शब्दाचा अर्थ आहे. परमात्मा भगवान गोपाल कृष्णाला प्रश्न पडला की कर्णाने 1.25 मन रोज सुवर्ण दान केलेलं आहे, अजूनही करतोय, परंतु नुसतं सोनं दान करून याचं पुढे होईल कसं? प्रश्न पडलाय भगवंताला. एके दिवशी एका म्हाताऱ्या ब्राह्मणाचं रूप भगवंताने धारण केलं आणि भगवंत आता त्या कर्णाच्या घरी जातात. कर्णाच्या घरी गेल्यानंतर भगवंत त्याला म्हणतात की हे बाबा कर्णा, मी व्रत झालेलो आहे, थकलेलो आहे आणि मी फार दुरून आलेलो आहे, मला भूक लागलेली आहे, मला जेवायला देशील का? कर्णाने सांगितलं
म्हटले महाराज तुम्ही कोण आहात काय आहात मला माहिती नाही, परंतु माझी ख्याती दानवीर कर्ण म्हणून केल्या जाते. याचं कारण असं आहे की मी रोज 1.25 मन सुवर्ण दान करतो, अशी माझी ख्याती आहे. मी सोनं दान करतो बाबा, मी अन्नदान काही करत नाही. म्हाताऱ्या असलेल्या ब्राह्मणाच्या रूपात भगवान गोपालकृष्ण त्याला म्हणतात की म्हटले का रे बाबा, ते सोनं मला नको, सोन्याला काय करू मी, मला भूक लागलेली, मला जेवू घाल. बाबा तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला जेवू नाही घालू शकत, तुम्हाला सोनं किती पाहिजे ते सांगा, मी सोनं दान द्यायला तयार आहे, तुम्ही म्हणसाल तेवढं देईल. तेव्हा ते म्हणतात की बाबा रे, तुला जर भूक लागली, तू जर जेवायला बसला तर तू काही सोनं खाशील का? कर्ण म्हणतो ते मला माहिती नाही, परंतु मी जर दान दिलं तर मी सोनच दान देईल, मी अन्नदान देत नाही, अन्नदान देत नाही म्हटले. बरं ठीक आहे म्हटले, काही हरकत नाही, तू अन्नदान करू नको, तुझी इच्छा नाही ना, तू देऊ नको, पण निदान एखादं मला घर तर दाखव की ज्या घरी मला अन्न मिळेल. निदान बोटाने तर घर दाखवू शकतो ना की तुम्हाला त्या ठिकाणी. हो म्हटलं तेवढं मी करू शकतो. म्हणे मग निदान ते तर दाखव. म्हटलं ते बघा ते समोरचं ते घर आहे ना. म्हणे हो, त्या घरी जा म्हणे बाबा, तुम्हाला त्या ठिकाणी अन्न मिळेल. श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी जातात, भोजन करतात, त्या ठिकाणाहून निघून जातात. आता महाभारताचं युद्ध चालू आहे. अलीकडे कर्ण आहे, पलीकडच्या बाजूला अर्जुन आहे, आणि अर्जुनाचं सारथ्य परमात्मा भगवान गोपाल कृष्ण करत आहेत. अर्जुनाच्या जीवनाचा आणि रथाचा जर सारथी कोणी असेल तर तो भगवान गोपाल कृष्ण आहे. आपल्या जीवनाचा सारथी कोण आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आपल्या जीवनाचा सारथी कोण आहे, कोणाच्याही हातात आम्ही जीवन देत असतो, ते ठरवणं अत्यंत महत्वाचं आहे. अर्जुनाने आपल्या जीवनाचा सारथी ठरवलेला आहे की आपल्या जीवनाला दिशा कोणती दिल्या गेली पाहिजे, ते जीवन कुठे गेलं पाहिजे, आणि त्याची जी दोरी आहे ना ती त्याने भगवान गोपाल कृष्णांच्या हातात. तुमच्या जीवनाची दोरी कुणाच्या हातात आहे? मला तरी वाटतं की परमात्मा गोपाल कृष्णांच्याच हातात आहे असं मला वाटतं, आणि असंच असायलाही पाहिजे. समोर कर्ण आहे, कर्णाला श्राप मिळालेला आहे, घनघोर युद्ध चालू आहे. अर्जुनाने बाण सोडला, कर्णाने बाण सोडला, युद्ध टप्प्यावर आलं आणि कर्णाचा रथ जमिनीमध्ये फसला. रथ फसल्यानंतर कर्ण थोडासा घाबरला, रथाच्या खाली उतरला, रथ वर काढण्याचा प्रयत्न करतोय, आणि तो रथ वर काढत असताना त्याला श्राप मिळालेला आहे. कोणाचा श्राप मिळाला आहे? कर्णाला श्राप होता. हा, कोणाचा श्राप आहे सांगता येईल कोणाला? हा, परशुरामाचा श्राप आहे. परशुराम कोण आहेत? हा, रेणुका मातेचा मुलगा, जमदाग्नी ऋषीचा मुलगा. परशुरामाने विद्या तर दिली, परंतु शेवटी श्राप देऊन दिला की तू माझ्याकडून चुकीच्या पद्धतीने विद्या घेतली, ज्यावेळेस तुला माझ्या या धनुर्विद्येची अत्यंत गरज असेल त्यावेळेस ही विद्या तुझ्या काहीच कामात पडणार नाही. आणि अगदी तसंच झालं. युद्ध टप्प्यावर आलं, अर्जुनाने बाण सोडला तसा कर्णाचा रथ धडकन खाली गेला. रथ खाली गेलेला आहे, रथाचं चाक काढण्यात हा मग्न झालेला आहे. आणि आता भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना बाण. अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा हा तर अधर्म आहे ना, तो निशस्त्र आहे, त्याचा रथ कुठे गेलेला आहे? जमिनीत गेलेला आहे. तो रथ वर काढण्याचा प्रयत्न करतोय, आणि युद्धाचे नियम असे नाही. भगवंत म्हणतात तुम्हाला युद्धाचे नियम सांगतोय. अरे ज्यावेळेस तुझाच मुलगा 16 वर्षाचा अभिमन्यू या सगळ्यांनी घेऊन घेतला होता,
सगळ्यांनी याला घेऊन घेतलं, त्या चक्रव्यूहामध्ये याला अडकवलं आणि याला मारलं. एकटा होता तो आणि निशस्त्र होता. त्यावेळेस तुला धर्म नाही आठवला, यांना त्यावेळेस धर्म नाही आठवला आणि तुला बरं आता धर्म आठवतोय. मार अर्जुना मार. अर्जुन हा भगवंताने जागा केला आणि अर्जुनाने बाण सोडला. तो बाण सुसू करत कर्णाच्या गळ्यापर्यंत आला आणि कर्णाचं मस्तक छाटलं. कर्णाचा मृत्यू हा जवळ आलेला आहे, परंतु मृत्यू होत नाहीये. लक्षात घ्या, मृत्यू होत नाहीये त्या ठिकाणी. त्याचा जीव तरफडतोय, कासावीस होतोय, शंखनाद झालेला आहे. कारण कौरव सेनेचा सेनापती हा धारातीर्थी पडला. श्रीकृष्ण भगवंत अर्जुन रथाच्या खाली उतरलेले आहेत. एका महारथ्याचं वीरमरण त्या ठिकाणी आलेलं आहे. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन त्या कर्णाजवळ जातात. पाठोमागे अर्जुन सुद्धा आहे आणि श्रीकृष्ण भगवंत कर्णाला विचारतात, कर्णा कसं वाटतंय तुला? भगवंता, युद्ध करताना मला मृत्यू आला, मला त्याची भीती वाटत नाही, परंतु माझा मृत्यू आला ना तर माझा प्राण जावा, फार त्रास होतोय, फार त्रास होतोय, तरफडतोय. हा आत्मा या शरीरातनं जाण्यासाठी तरफडा करतोय. भगवंत म्हणतात कसं वाटतंय? खूप भूक लागलेली आहे, खूप तहान लागलेली आहे. भगवंत खूप तहान लागलेली आहे. भगवंत म्हणतात कर्णा, भूक लागलेली आहे तुला, मग तुला सोनं देऊ? माझ्या हातामध्ये अंगठी आहे, सोनं खाणार का? भगवंताला कर्ण म्हणतो, देवा मी मृत्यूच्या दारामध्ये उभा आहे आणि तुम्ही म्हणतात तुम्ही माझी चेष्टा करताय. नाही अर्जुना, नाही करणार, मी तुझी चेष्टा करत नाही. अरे तू आयुष्यभर सुवर्ण दान करत आलास, तू कधी अन्नदान केलंयस का? म्हटलं नाही भगवंता, मी कधीच अन्नदान केलं नाही. अरे म्हटलं आठव, एखाद्या वेळेस तरी अन्नदान केलं असेल. म्हटले नाही भगवंता, कधीच केलं नाही. अरे नाही अन्नदान केलं, परंतु निदान एखाद्या अन्नदान करणाऱ्याचं घर तरी दाखवलंय का? क्षणभर विचार करून त्याने सांगितलं, हो म्हटले भगवंता, एक म्हातारा आला होता काही दिवसांपूर्वी, त्याला मी अन्नदान करणाऱ्याचं घर दाखवलं. अन्न तर काही दिलं नाही, परंतु त्याला घर मी दाखवलेलं आहे. भगवंत म्हणतात, कर्णा, अरे ज्या बोटाने तू त्याला घर दाखवलंस ना, तेच बोट आता तोंडात घाल, तुला मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. कर्णाने ते बोट तोंडात घातलं आणि त्याला मुक्ती मिळालेली आहे. आणि म्हणून आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज म्हणतात की अन्नदान ते उत्तम. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान हे कोणतंच नाही. पण मला जास्त आग्रह करत जाऊ नका. आजची ही प्रवचन सेवा याच ठिकाणी संपली असं मी जाहीर करतो. या ठिकाणी आदरणीय आमचे पवार साहेब आपली कार्यक्रमाची व्हिडिओ शूटिंग करून समाजापर्यंत धर्म कसा पोहोचेल या प्रचारात ते नेहमी असतात, धर्मकार्य ते करत असतात. आमचे आदरणीय श्री मोडके साहेबांनी मला त्या दिवशी पवार साहेबांबद्दल थोडीशी माहिती दिली होती. पवार साहेबांचं एक YouTube चॅनल सुद्धा आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून पवार साहेब धर्म प्रचार करत असतात. पवार साहेबांना त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजची प्रवचन सेवा संपली असे जाहीर करतो. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव, त्वमेव सर्वं मम देव देव. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत.
दंडवत प्रणाम. ते सर्व जे कार्य आहे संत महंतांच्याच प्रेरणेने चालू असतं आणि म्हणून बाबांची माझी भेट जरी झालेली नसेल तरी हृदयापासून असे संत महंत जोडलेले असतात. मी गेल्या 8-10 दिवसापासून विदर्भ माझं तिकडे कार्यक्रम चालू होता आणि आज मला या ठिकाणी बाबांचे भेटण्याची संधी मिळाली. मी खूप आनंदी झालो बाबांना भेटून. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आणि हे कार्य बाबा लोकच माझ्याकडून करून घेत आहेत. दंडवत प्रणाम. दंडवत दंडवत. ठीक आहे प्रसन्न. ओके साहेब, तुम्ही सांगितलं म्हणून यावं लागलं. अजून बोलायचं. नाही, थँक्यू. ठीक आहे देऊ का? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. हे 1 तास 1.25 तास चालत नाही पण आज भरपूर चाललंय नाही. माझ्या नावाचा अर्थ